कण में ओम समाया है, प्रभु कैसी तुम्हारी माया है, प्रभु कैसी तुम्हारी माया है। हे भगवंताचं झालं. आपलं सांगू का? मन मन में गोम समाया है. नाही काय कळलं? कळलं आणि भगवान परमात्मा परिव्याप्त आहे जगात. असं एकही क्षण नाही, एकही कण नाही की ज्या ठिकाणी माझा परमात्मा नाही. तो सर्व अंतर्यामी आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. मी का तो परमात्मा दर दिवशी तुमच्या करता येतोय. तो परमात्मा दर दिवशी तुमच्या करता हजेरी लावतोय. ज्या दिवशी त्याने तुमच्या दारावर हजेरी लावली नाही, त्या दिवशी तुमच्या दारावर सगळे तुमचे पाहुणे हजेरी लावायला येतात. सगळ्यांची हजेरी असते, पण तुमची गैरहजेरी असते त्या नाट्याला. म्हणून माझा परमात्मा हर एक क्षणाला तुमच्या सोबत आहे. म्हणून त्याचं स्मरण करा प्रत्येक क्षणाला. मी काय का हे जे तुम्हाला म्हणतायत ना, तू माझी मी तुझा, हे फक्त जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच मजा. कि एक समय ऐसा आता है आदमी बैंगन की जैसा चिकना होता है भैया, बाद में एक समय ऐसा आता है उस बैंगन का भरता बन जाता है. हे अस्तित्व आहे म्हणून ध्यानात ठेवा. जीवन खूप मोलाचं आहे. गुतून राहू नका. रोज येतो माझा परमात्मा, त्याला धन्यवाद द्या. वाक्य कळतंय मी बोलतोय ते, मार्मिक चिंतन करतोय मी आज. किती कळतंय तुम्हाला देव जाणं. रोज सकाळी उठत असताना एक नमस्कार देवाला करा आणि रात्री झोपताना एक. उठताना नमस्कार यासाठी करा, देवा आजचा सूर्य दाखवलास त्यामुळे तुला धन्यवाद. आणि रात्री झोपताना म्हणा, प्रभूजी दिवसभर माझ्याकडनं भले बुरे जे काही काम झाले असतील कृपा तुमची, पण जे काही काम झाले असतील ते तुमच्या कृपेमुळे. प्रभूजी झोपत असताना मी तुम्हाला प्रणाम करतोय. जर मला तुम्ही उद्या जागवलात तर उद्या सकाळचा प्रणाम जरूर करेल, पण नाही उद्या कदाचित मला जागवला तर माझा हा अंतिम प्रणाम स्वीकार करा. म्हणून रोज म्हणून झोपत जा. ध्यानात ठेवा, रोज म्हणत जा. टाळ्या कमी वाजल्या, घाबरल्या का? काही जण म्हणतील तुझ्या काय बापा